हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्व कसे आहात? आय होप तुम्ही सर्व छान आहात. अचानक सासूबाईचा मुंबईला येण्याचा प्लॅन झाला. त्या आल्यावर काय काय पदार्थ बनवायचे याचे विचार माझ्या मनात चालू झाले. रात्री त्या आल्यावर आम्ही खूप गप्पा मारल्या आणि सकाळी उठल्यावर मी सगळ्यांसाठी छान पोहे बनवले. कुणी आणलं का लॉलीपॉप मायरा? हो. ब्रेकफास्ट झाल्यावर मंदार सासूबाईंना डेंटिस्ट आणि आय स्पेशलिस्टकडे घेऊन जाणार होता. मग काय, माझ्याकडे बराच वेळ होता. मग मी पुरणपोळी करायचे ठरवले. डेंटिस्टकडे जाताना सासूबाई मला म्हणाल्या, उद्या आपण पुरणपोळी बनवूया. आषाढ महिनाही चालू झालेला आहे आणि देवालाही नैवेद्य दाखवता येईल. सासूबाई डॉक्टरकडून येईपर्यंत माझा पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झाला होता. तो बघून सासूबाई खूप खुश झाल्या आणि स्वतःच्या हाताने देवाला नैवेद्यही दाखवला. लहानपणापासूनच वेगवेगळे पदार्थ शिकणे, बनवणे आणि ते समोरच्या व्यक्तीला खाऊ घालणे यात मला आनंद मिळतो. छान आम्ही सगळ्यांनी एकत्र जेवण केल्यानंतर मायरा आजीला छान ड्रॉइंग करून दाखवत होती. सकाळच्या जेवणात पुरणपोळीचा हेवी स्वयंपाक असल्यामुळे मी संध्याकाळी जेवणामध्ये मसाले भात आणि कढी बनवली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळ्यांनी बाल्कनीत बसून चहा घेतला आणि मी ब्रेकफास्टच्या तयारीला लागले. ब्रेकफास्टमध्ये मी छान इडली सांबार बनवला होता. ब्रेकफास्ट करत असतानाच आम्ही आशिया खंडातील 2 नंबरवर असलेले इस्कॉन मंदिर बघायला जाण्याचा प्लॅन केला. बाहेर जायचे म्हटल्यावर मायराने छान लवकर ब्रेकफास्ट संपवला आणि बाहेर जाण्यासाठी रेडी झाली. मायरा, कुठे चाललोय आपण? बप्पाकडे. हो. अरे ती बघ, येईन डोळा कसा गलते. चला, मंदिर आलंय. मंदिर आलंय. हा, तुझा गॉगल लावला का? लाव पटकन. खाऊची पिशवी पण घ्यायची ना, गाडीत ठेवायची. डॉलीन खाऊची पिशवी, तुझं बॅगन, तुझा गॉगल राहिला इथे. 9 एकरमध्ये बनलेले ह्या मंदिराचे उद्घाटन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाताने झाले होते. या मंदिराचे सौंदर्य मोहून टाकणारे होते. इथे येऊन आम्ही खूप खुश झालो. सासूबाईला हे मंदिर खूप आवडले. मुख्य मंदिर आणि त्याच्या छतावर कलाकुसर केली असून पांढरा, सोनेरी आणि गुलाबी रंगाचा वापर केला होता. त्यामुळे हे खूपच सुंदर दिसत होते. मंदिराच्या परिसरातील ही हिरवळ अधिकच सुंदर आणि आकर्षक वाटत होती. बाहेर आल्यावर मी सासूबाईला विचारले, तुम्हाला हे मंदिर कसे वाटले? खूप छान वाटलं. बाहेर आल्यावर आम्ही छान नारळ पाणी घेतले आणि पुढचा प्लॅन केला. मायरा छान आजीच्या मांडीवर झोपली होती आणि आम्ही निघालो पॅन्ट्री रेस्टॉरंटला. हे रेस्टॉरंट ग्रीन नर्सरीमध्ये आहे. माझे आणि मंदारचे आवडते ठिकाण आहे, पण सासूबाई इथे पहिल्यांदाच आल्या होत्या. जेवण झाल्यानंतर आम्ही छान पूर्ण नर्सरी फिरलो. नर्सरी फिरल्यानंतर आम्ही मस्त फोटोही काढले. फोटो काढल्यानंतर आम्ही घरी जाऊन आराम केला. काय करते, इंजेक्शन दिलेस का? डॉक्टर, काय झालंय आजीला? काय पाहून झालाय आजीला? बापरे, पेशंट तर मला आजारी दिसतोय चांगला. पेशंटला चष्मा पण लावला का? काय आहे ते, इंजेक्शन आहे का? काय झालं आजीला नेमकं? डॉक्टर साहेब, डॉक्टर काका? अरे बापरे, काय केलं तुम्ही? ऑपरेशन केलं का? मग चेक करत.
पेशंटचा चष्मा पडला ना. काय खाऊ घालताय पेशंटला तुम्ही? संध्याकाळी मला सासूबाईंनी मासवडी शिकवली. मासवडी जेवढी अवघड आहे तेवढीच ती इंटरेस्टिंग आहे. मला मासवडी बनवताना खूप मजा वाटली. रात्रीचे जेवण छान आम्ही बाल्कनीत बसून जेवलो आणि भरपूर गप्पाही मारल्या, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाई गावाला जाणार होत्या. दरवेळेस आल्यावर त्या जास्त दिवस राहतात, पण यावेळेस त्या 2 दिवसासाठीच आल्या होत्या. हा होता माझा सासूबाई आल्यावरचा 2 दिवसाचा बेत. आय होप तुम्हाला नक्कीच आवडला असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.